अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत आम आदमी पार्टी आंदोलन करणार आहे। शासनाने सीना नदीला आलेल्या पुराला व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे वचन दिले होते। बऱ्याच पत्रकारांनी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था व झालेले नुकसान याचे लाईव्ह प्रसारण केले होते। शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। उभ्या पिकावर 15 ते 20 फूट पाणी होते। त्या पाण्यामध्ये जनावरे वाहून गेली। घरामध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला। अशा वेळेस तातडीच्या मदतीची अपेक्षा असताना थोडीफार रक्कम शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकारने केले आहे। बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असे आम आदमी पार्टीच्या वतीने सांगण्यात आले आहे। आज पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली आहे। त्यावेळेस शेतकरी राजा प्रचंड हवालदिल झाला। त्याला त्यावेळेस मदतीची गरज होती आणि तातडीची मदत देऊ असं सरकारने सांगितलं देखील होतं। पण अत्यंत दुर्दैवी आहे की फक्त सगळे इलेक्शन करायचं, जिंकायचं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचा धंदा कुठेतरी सरकार करतंय का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। कारण खूप वाईट अवस्था त्यावेळेस झालेली होती। उभ्या पिकांमध्ये 20-20 फूट पाणी होतं। शेतकऱ्यांचे जनावर हे वाहून गेले होते। त्याचा संसार जो त्यांनी उभा केला होता, घरातलं टीव्ही म्हणू नका, छोट्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टी, रेफ्रिजरेटर वगैरे असेल, या सगळ्यांवर पाणी होतं। हे सगळं पाण्याखाली होतं आणि असं प्रचंड नुकसान झालेलं होतं। तर आत्ताचं सरकार यांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करत आहे। अजून देखील ज्या शेतकऱ्यांचे शेतं वाहून गेलेले आहेत त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले नाही। दिल्लीच्या पंजाब सरकारने एकरी 20,000 रुपये तिथं नुकसान भरपाई दिली आणि अतिवृष्टीमुळे जे शेतं जमिनी वाहून गेलेले आहेत त्या जमिनीबद्दल एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई पंजाबच्या सरकारने दिली। माफ करा, त्याच पंजाबच्या आम आदमी पार्टीच्या सरकारने जे केलं तेच आम्हाला अपेक्षित आहे की महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे। आपण सगळे जाणता की महाराष्ट्राचं उत्पन्न पंजाबपेक्षा किती पटीने जास्त आहे। इथं आज कुठलंही पॉलिटिक्स न करता सरकारला कुठंतरी बुद्धी सुचल, त्यांना कुठंतरी डोक्यात येईल की जगाचा पोशिंदा जो आहे, शेतकरी जो आहे, त्याला त्याच्या हक्काचे पैसे दिले पाहिजे आणि जर ते त्वरित जमा नाही झाले तर आम आदमी पार्टी ह्याला आंदोलनाचं स्वरूप देईल। आम्ही उद्यापासून सीना नदीच्या भागामध्ये जेवढे शेतकरी आहेत, जे गावठाण आहेत, तिथं प्रत्येक जागी प्रत्यक्ष जाणार आहे, तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे, परिस्थिती समजून घेणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेसमोर आणणार आहे आणि ह्यातूनच आंदोलन उभं आहे। आम्हाला वाटतं हे सगळं काही करायची गरज नाही। शेतकऱ्याचं काम करू द्या आणि लवकरात लवकर ते पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा करून टाका। जे तुम्ही बोललेत देतो म्हणून त्याची तर लाज बाळगा जरा। धन्यवाद।